नमस्कार मित्रांनो, आरोग्यम टिप्स चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की आपण सगळे थंड पेय शोधत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जे पीत आहात ते खरंच शरीराला थंड करतंय की उलट नुकसान करतंय? कोकम आणि आवळा दोन्हीही सुपरफूड, पण यातलं खरंच सुपर कोण? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कोण देतो जास्त थंडावा, कोण वाढवतो इम्युनिटी आणि कोण तुमच्यासाठी बेस्ट आहे? उन्हाळा आला की शरीरात उष्णता वाढते, थकवा जाणवतो, डिहायड्रेशन होते आणि अनेकांना पित्त, डोकेदुखी, ॲसिडिटी यांसारख्या समस्या सुरू होतात. अशावेळी आपण सगळेच थंड पेय शोधतो. पण प्रश्न असा आहे की आपण जे पितो ते खरंच शरीराला फायदा देतं का? आज आपण दोन पारंपरिक आणि आयुर्वेदिक पेयांबद्दल बोलणार आहोत, कोकम आणि आवळा. दोन्हीही नैसर्गिक, दोन्हीही हेल्दी. पण उन्हाळ्यासाठी योग्य कोण? एक, कोकम म्हणजे काय? कोकम हे एक पारंपरिक फळ आहे जे विशेषतः कोकण भागात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कोकममध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. कोकम शरीरातील उष्णता कमी करते. त्यामुळे पित्ताचा त्रास, ॲसिडिटी आणि अंगातील जळजळ कमी करण्यासाठी कोकम अतिशय प्रभावी आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात वारंवार घाम येतो, शरीर गरम वाटतं किंवा डोके दुखत असेल, तर कोकम सरबत तुमच्यासाठी एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो. दोन, आवळा म्हणजे काय? आवळा म्हणजे व्हिटॅमिन सीचा खजिना. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे शरीराची इम्युनिटी वाढवते. आवळा शरीराला आतून थंड करतो, पचन सुधारतो आणि त्वचेला चमक देतो. ज्यांना वारंवार आजार होतात, इम्युनिटी कमी आहे किंवा त्वचेच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तीन, कोकम वर्सेस आवळा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोकम आणि आवळा यापैकी कोण चांगला? जर तुम्हाला तात्काळ थंडावा हवा असेल, कोकम बेस्ट आहे. जर तुम्हाला दीर्घकालीन आरोग्य आणि इम्युनिटी हवी असेल, आवळा बेस्ट आहे. म्हणजेच कोकम इक्वल टू इन्स्टंट कूलिंग, आवळा इक्वल टू लॉंग टर्म हेल्थ बूस्ट. 4, कोणासाठी काय योग्य? जर तुम्ही बाहेर उन्हात काम करत असाल, जास्त घाम येत असेल किंवा शरीरात उष्णता वाढलेली असेल, तर कोकम तुमच्यासाठी परफेक्ट आहे. पण जर तुम्ही फिटनेस, इम्युनिटी आणि ओव्हरऑल हेल्थवर लक्ष देत असाल, तर आवळा निवडा. 5, कसे बनवावे? कोकम सरबत. कोकम, साखर किंवा गूळ, मीठ आणि पाणी मिसळा, रेडी. आवळा ज्यूस. आवळा, मध आणि पाणी ब्लेंड करा आणि प्या. 6, कोणाला टाळावे? कोकम जास्त प्रमाणात घेतल्यास काहींना ॲसिडिटी होऊ शकते. आवळा जास्त घेतल्यास थंड प्रकृतीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. म्हणून नेहमी संतुलित प्रमाणात घ्या. 7, शरीरावर परिणाम. उन्हाळ्यात आपण जे काही पितो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. कोकम शरीरातील उष्णता कमी करून लगेचच थंडावा देतो. त्यामुळे शरीराला एक इन्स्टंट रिलीफ मिळतो. जणू काही गरम वातावरणात एखाद्या थंड सावलीत बसल्यासारखा अनुभव येतो. तर आवळा शरीराला आतून मजबूत करतो. तो फक्त थंडावा देत नाही,
तर शरीरातील पेशींना प्रोटेक्ट करतो, इम्युनिटी वाढवतो आणि शरीराला दीर्घकाळासाठी निरोगी ठेवतो. म्हणजेच कोकम बरोबर बाहेरून थंडावा, आवळा बरोबर आतून ताकद. 8. स्किन आणि हेअर बेनिफिट्स. उन्हाळ्यात त्वचा काळी पडणे, ॲक्ने येणे, केस गळणे या समस्या खूप वाढतात. आवळा हा स्किन आणि हेअरसाठी खूप पॉवरफुल आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला ग्लो देतो आणि केस मजबूत करतो. कोकम देखील त्वचेसाठी चांगला आहे. तो बॉडी हीट कमी करून ॲक्ने आणि इरिटेशन कमी करतो. जर तुम्हाला ब्युटी बेनिफिट्स हवे असतील तर आवळा इज इक्वल टू ग्लोईंग स्किन प्लस स्ट्रॉंग हेअर, कोकम इज इक्वल टू ॲक्ने कंट्रोल प्लस कूलिंग इफेक्ट. 9. वेट लॉस आणि डायजेशनची चिंता असते. आजकाल सगळ्यांनाच वेट लॉस आणि डायजेशनची चिंता असते. कोकम डायजेशन सुधारतो आणि ॲसिडिटी कमी करतो. त्यामुळे जेवण नीट पचतं आणि ब्लोटिंग कमी होतं. आवळा मेटाबॉलिझम वाढवतो आणि फॅट बर्निंग प्रोसेसला सपोर्ट करतो. जर तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल तर सकाळी आवळा ज्यूस, दुपारी कोकम सरबत हा कॉम्बो खूप इफेक्टिव्ह ठरू शकतो. 10. आता एक महत्त्वाची गोष्ट. 90% लोक इथे चूक करतात. लोक बाजारात मिळणारे रेडीमेड कोकम सिरप किंवा आमला ज्यूस घेतात, पण त्यामध्ये खूप साखर, प्रिझर्वेटिव्ह्ज आणि केमिकल्स असतात. तर मित्रांनो, उन्हाळ्यात शरीराला काय हवं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कोकम तुम्हाला तात्काळ थंडावा देईल. आवळा तुम्हाला आयुष्यभरासाठी ताकद देईल. पण खरा स्मार्ट चॉईस कोणता? दोन्ही योग्य प्रमाणात वापरणे. कारण निसर्गाने आपल्याला प्रत्येक गोष्ट एका कारणासाठी दिली आहे. फक्त आपण ती योग्य प्रकारे वापरायला हवी. पण निष्कर्ष असा, उन्हाळ्यात जर तुम्हाला त्वरित थंडावा हवा असेल, कोकम निवडा. पण जर तुम्हाला शरीर मजबूत करायचं असेल, आवळा निवडा. बेस्ट ऑप्शन, दोन्ही ऑल्टरनेट डेज वापरा. तुम्ही आजपासून काय सुरू करणार, कोकम की आवळा? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळ्यांना रिप्लाय देणार आहे. आणि अशाच हेल्दी आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिलीला जरूर शेअर करा. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा आणि नेहमी तरुण दिसत रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.